आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे आहेत. सर, काय सांगाल? हिंदी सक्तीचा निर्णय हा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. लोकांचा गैरसमज पसरलेला होता. तर या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची आहे, त्यामुळे दुसरी कुठलीही भाषा सक्ती केली जाणार नाही. या दृष्टिकोनातून जो JR होता तो महाराष्ट्र शासनाने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी एकत्र मिळून हा JR रद्द केलेला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंचं असं एकच मत आहे की सरकार आमच्या पूर्ण जो दबाव होता त्या दबावाला झुकलेला आहे. सरकार हे लोकहिताचं असतं. सरकार हे महाराष्ट्राचं आहे, त्यामुळं महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातात, कुणाच्या दबावाखाली झुकत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची आहे, त्यामुळे दुसरी कुठली भाषा सक्तीची नको हे लोकांच्या भावना होत्या आणि त्या भावनांचा आदर करून तो JR रद्द करण्यात आलेला आहे. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. तुमच्या मतदारसंघातले कुठले प्रश्न मार्गी लावणार आहेत, कुठले प्रश्न प्रलंबित आहेत त्याविषयी काय सांगा? पावसाळी दिवस आहे, डोंगराळ भाग आहे, त्या डोंगराळ भागामध्ये डोंगर कोसळू नयेत अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खाते आहे आणि त्या नगरविकास माध्यमातून डोंगराळ भागातील झोपडपट्टीधारकांचा जीवितहानी होऊ नये त्यांच्या संरक्षणार्थ त्या विभागातील डोंगराळ भागातील ज्या धोकादायक झोपडपट्ट्या आहेत त्याचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावं असा प्रश्न मांडलेला आहे. धन्यवाद तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे. मी गुणवंत नाग, DRV न्यूज, मुंबई.